बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की इमारत व इतर बांधकाम या व्यवसायामध्ये काम करत असणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पुनर्तत्वास आल्यावरती रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होत असते तेथे आपले स्थलांतर करावे लागत असते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवाजुळव करून घ्यावे लागत असते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे 10 लाख नोंदीत सक्रिय जे जीवित आहेत अशा कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये गृहोपयोगी वस्तू संचामध्ये कुठल्या वस्तू दिल्या जातील व कुठल्या वस्तूंचा समावेश असणार आहे आपण जाणून घेऊया. यामध्ये गृहोपयोगी संचातील वस्तू ज्या आहेत त्यामध्ये ताट हे 4 आहेत, वाट्या 8 आहेत, पाण्याचे ग्लास 4 आहेत, पातेले झाकणासह 1 आहे, पातेले झाकणासह 1 आहे, पातेले झाकणासह 1 आहे, म्हणजे 3 त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. मोठा चमचा भात वाटप करण्याचा 1 आहे, मोठा चमचा वरण वाटप करण्याकरतीचा 1 आहे, पाण्याचा जग असेल 2 लिटरचा तो 1 आहे, मसाला डब्बा 1 आहे, डबा झाकणासह 14 इंचीचा 1 आहे. यामध्ये पुन्हा डबा झाकणासह 16 इंचीचा 1 आहे, डबा झाकणासह 18 इंचीचा 1 आहे. त्यामध्ये परात असणार आहे 1, प्रेशर कुकर 5 लिटरचे स्टेनलेस स्टीलमध्ये 1 असणार आहे, कढई स्टीलची 1 असणार आहे, स्टीलची टाकी जी मोठी झाकणासह वगराळासह 1 असणार आहे. म्हणजे एकूण 30 वस्तू वाटप केल्या जाणार आहेत. या योजनेकरता आवश्यक पात्रता काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. यामध्ये अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे. कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य हे 15 वर्षापेक्षा अधिक असावे. अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक असणार आहे आणि ती नोंदीत कामगार असणं सुद्धा आवश्यक असणार आहे. यासोबत आपल्याला काय आवश्यक कागदपत्रे लागतील याची माहिती आपण जाणून घेऊया. याकरता आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारामधील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा असावा, घोषणापत्र ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. आणि याकरता तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करावा व कशा प्रकारे करावा याची सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. तिथून तुम्ही रीड करूनसुद्धा कंप्लीट करू शकता, कारण यामध्ये तुम्हाला जो अर्ज देण्यात आला आहे त्याचंसुद्धा डाउनलोड भेटून जाईल. तर ही सविस्तर माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या माध्यमातूनसुद्धा डाउनलोड करू शकता व इतर माहिती तिथूनसुद्धा भरू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.